आज आपण स्वर्गीय कुटुंब वल्हांडणाच्या रक्ताद्वारे संबंधित आहे या शीर्षकांतर्गत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया। आजकाल पुष्कळ लोक चर्चमध्ये जातात आणि एकमेकांना भाऊ किंवा बहीण म्हणतात, मात्र असे म्हणण्याच्या खऱ्या अर्थाची जाणीव न करता ते विचार करतात की हे फक्त शीर्षक आहे ज्याचा वापर चर्चमध्ये केला जातो। सर्व लोकांनो, आपण सर्व खरोखर सत्यामध्ये एक कुटुंब आहोत। आपण सर्व आत्मिक कुटुंबाचा भाग आहोत। मग कुटुंबातील सदस्य एकमेकांशी कसे संबंधित आहेत? जर तुम्ही एखाद्याला जाताना पाहता आणि म्हणता तुम्ही माझे कुटुंब आहात, तर ते तुमचे कुटुंब बनू शकते का? एक कुटुंब निर्माण करण्यासाठी एक निर्विवाद अट आहे। मग ती अट काय आहे? सर्व संतान आपल्या पितामाताच्या देह आणि रक्ताला वारसाने प्राप्त करते, हो ना? जेव्हा आपण आपल्या पितामाताच्या देह आणि रक्ताला वारशाने प्राप्त करतो, फक्त तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपण त्यांची संतान आहोत। मग तुम्हाला काय वाटते की स्वर्गीय कुटुंबातील सदस्य कसे संबंधित आहे? सांसारिक कुटुंब, जे एक प्रतिरूप व छाया आहे, आपल्याला दाखवते की कुटुंबातील सदस्य रक्ताने संबंधित आहे। मग स्वर्गीय कुटुंबातील सदस्य कशाने संबंधित असतील? स्वर्गीय कुटुंबातील सदस्यांना देखील रक्ताने संबंधित नसले पाहिजे का? हे एक प्रसिद्ध चित्र आहे। या चित्राचे शीर्षक काय आहे? जगातील सर्व लोक याला शेवटले भोजन या नावाने ओळखतात, मात्र ते शीर्षक चुकीचे आहे, हो ना? शीर्षक वल्हांडण असले पाहिजे। हे वल्हांडणाच्या समारंभाचे दृश्य आहे। परमेश्वराने एक अद्भुत व आवश्यक सणाच्या रूपात पृथ्वीवर वल्हांडण स्थापित केला, ज्याने आपण परमेश्वराच्या रक्ताद्वारे त्यांच्याशी संबंधित होऊ शकू। जर सांसारिक कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याकडे पितामाता नसले, तर आपल्यासाठी स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताबद्दल समजणे कठीण होऊ शकते। परमेश्वराने आपल्याला त्यांचे रक्त देऊन नवीन कराराचा वल्हांडण स्थापित केला, ज्यामुळे आपण स्वर्गीय कुटुंबामध्ये परमेश्वराची संतान बनू शकू। या आपण एकसोबत मत्तय अध्याय 26 वचन 17 वर जाऊ। असे म्हटले आहे, नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी, म्हणून आपली इच्छा आहे। शिष्यांनी येशू ख्रिस्ताला वल्हांडण पाळण्याबद्दल विचारले। वचन 18, त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो। मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली। आपण वल्हांडणाशी परिचित आहोत। या आपण वचन 26 पासून वाचणे सुरू ठेवूया। मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे। येशू ख्रिस्ताने वल्हांडणाच्या भाकरीला आपले शरीर म्हटले आणि ती त्यांना दिली। जेव्हा तुम्ही वचन 27 वाचता, तेव्हा ते म्हणते, आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या। त्यांनी प्याला घेतला ज्यामध्ये वल्हांडणाचा द्राक्षारस होता आणि म्हटले, हे काय आहे असे त्यांनी म्हटले, माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे। हे कोणाचे रक्त आहे? येशूने म्हटले, माझा देह, माझे शरीर, माझे रक्त। सर्व लोकांनो, येशूने आपल्याला त्यांचे शरीर आणि रक्त देण्याचा हेतू काय आहे? त्रैक्यानुसार आपल्यासाठी येशू ख्रिस्त कोण आहे? ते आपले परमेश्वर, आपले पिता आहे। दुसऱ्या शब्दांमध्ये, आपल्या आत्मिक पिताने आपल्याला वल्हांडणाद्वारे त्यांचे शरीर आणि रक्त दिले। परमेश्वराचे महान अभिवचन या सत्यामध्ये समाविष्ट आहे। म्हणून वल्हांडण तो दिवस आहे जेव्हा परमेश्वर निश्चितपणे आपल्या संतानांना आपले शरीर आणि रक्त देतात। परमेश्वराने आपल्याला वल्हांडणाचे सत्य देण्याचे कार्य हे दर्शवते की परमेश्वर आपल्याला त्यांचे पुत्र आणि कन्या बनण्याची परवानगी देत आहे। परमेश्वराने आपल्याला त्यांचे मौल्यवान शरीर आणि रक्त वारशाने देऊन आपल्याला त्यांची संतान बनण्याची परवानगी दिली आहे। म्हणून हे स्पष्ट नाही का की आपण परमेश्वराची संतान आहोत, कारण की आपल्याकडे आपल्या आत्मिक पिता व माताचे रक्त आहे। सांसारिक कुटुंबातील सदस्य रक्ताने संबंधित असतात। त्याचप्रमाणे आत्मिक कुटुंबातील सदस्यही वल्हांडणाच्या रक्ताने संबंधित आहेत। वल्हांडणात भाग घेण्याचा अर्थ आहे की आपण आत्मिक पितामाताच्या शरीर आणि रक्ताला वारशाने प्राप्त केले आहे।
म्हणून पवित्र आत्मा आपल्याला ताबडतोब परमेश्वराच्या संतानाच्या रूपात ओळखतो आणि साक्ष देतो की आपण परमेश्वराची संतान आहोत. रोमकरांस पत्र अध्याय 8 वचन 13 नुसार असे म्हटले आहे, कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहे. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की कशाच्या रूपाने आपली साक्ष दिली जाते. आपण देवाची मुले आहोत, आपण परमेश्वराची संतान आहोत याची साक्ष कोण देत आहे? तो आत्मा आहे जो आपल्या आत्म्यासोबत साक्ष देतो. मग आत्म्याद्वारे परमेश्वराच्या संतानाच्या रूपात साक्ष दिली जाण्यासाठी आपल्याकडे कोणते वैशिष्ट्ये असली पाहिजे? आपण विश्वास ठेवला पाहिजे की आपण सर्व ज्यांनी वल्हांडणाद्वारे परमेश्वराचे मौल्यवान शरीर आणि रक्त प्राप्त केले आहे त्यांना परमेश्वराच्या संतानाच्या रूपात स्वीकारले जाईल. वल्हांडणाद्वारे जो परमेश्वराचा शिक्का आहे, परमेश्वर आपल्याला नाशापासून वाचवतात आणि आपले मार्गदर्शन तारणाकडे करतात. आपण यावर विश्वास ठेवला पाहिजे. मला आशा आहे की सियोनचे सदस्य माता परमेश्वरावर विश्वास ठेवतील आणि त्यांच्याकडून सार्वकालिक जीवन प्राप्त करतील, म्हणजे आपण एकत्र स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकू. आपण आनंदी आहोत कारण की स्वर्गीय माता नेहमी आपल्यासोबत आहे. पिता आणि माता, तुमचे आभार. वी लव्ह यू. मला आशा आहे की तुम्ही आजच्या वचनांद्वारे पुष्कळ कृपा प्राप्त केली. तुमचे खूप खूप आभार.